हाच आहे समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी एक मारुती. हेच ते ठिकाण जेथे रावण वध करून परत येत असताना साक्षात प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांनी मुक्काम केला होता. भक्तिरसाने भरलेले भीमरूपी स्तोत्र समर्थांना याच मारुतीचे ध्यान करताना सुचले होते. तर आपण आलोय कृष्णा नदीच्या पात्रातील रामलिंग बेटावर, जेथे श्री राम आणि बहे बोरगावचा मारुती यांचे जागृत देवस्थान आहे. कृष्णा नदीच्या किनारी बोरगाव जवळ बहे हे गाव आहे, त्यामुळे या ठिकाणाला बहे बोरगाव म्हणतात. सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर पासून साधारण 10 किलोमीटर अंतरावर भयाचे सुप्रसिद्ध रामलिंग बेट लागते. कृष्णा नदीवर असलेला हा भयाचा छोटा व मोठा पूल तुम्ही पाहू शकता. या छोट्या पुलावरूनच आपल्याला मंदिरात जावे लागते. रामलिंग देवस्थानमध्ये प्रवेश करताना प्रथम आपल्याला श्री रामाचे मंदिर लागते. या प्राचीन राम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या पुढे शिवलिंग आहे. राम मंदिराच्या मागे समर्थ रामदास स्वामींनी मारुतीची मूर्ती स्थापन केली आहे. या मूर्तीच्या स्थापनेबद्दल अशी आख्यायिका आहे, जेव्हा रावणवध करून परत येत असताना श्री राम, लक्ष्मण आणि सीता माता यांनी बहे या गावी मुक्काम केला. प्रभू श्रीराम कृष्णेच्या प्रवाहात स्नानासाठी आले आणि तेथे शिवलिंगाची पूजा करण्यात घडले असता कृष्णामाईला उल्हास येऊन तिचा प्रवाह एकदम वाढू लागला. तेव्हा मारुती रायांनी श्री रामचंद्रांच्या मागे उभे राहून कृष्णेचा प्रवाह अडविला व कृष्णेला दोन्ही बाजूंनी वाहा असे सांगितले. मारुतीने कृष्णेचा प्रवाह अडविल्यामुळे तेथे बेट तयार झाले. दोन्ही बाजूंनी प्रवाह पुढे गेल्याने या स्थानाचे नाव बहे असे पडले. श्री समर्थ रामदास जेव्हा येथे आले तेव्हा लोकांकडून त्यांना ही गोष्ट कळाली. या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा काही काळ वास झाला होता, तेव्हा येथे मारुती असणारच असे समर्थांनी मानले. मारुती डोहात बुडी मारून बसला आहे असे गावकरी म्हणत. समर्थांनी लगेच डोहात उडी मारली. काही प्रहर ते डोहात होते असे म्हणतात. समर्थांनी डोहातून मारुतीची मूर्ती बाहेर काढली, परंतु तेव्हा मारुतीला दाखवण्याच्या नैवेद्याची, पूजेची तयारी गावकऱ्यांकडून झाली नव्हती. तेव्हा मारुती रायांनी समर्थांना सांगितले की संध्याकाळी बाहेर राहणे योग्य होणार नाही असे सांगून मारुती राय डोहात लुप्त झाले. समर्थांनी मारुती रायांचे ते रूप आठवून दुसरी मूर्ती तयार केली व स्नान करून तिची पूजा केली आणि राम मंदिराच्या मागे सन 1573 साली तिची स्थापना केली. नदी अडवल्यामुळे येथील मारुती रायांच्या मूर्तीच्या हाताचा पंजा मागील बाजूस वळलेला आहे. मंदिर परिसरातच अतिशय सुंदर असे श्री गणेश मंदिर आहे. संत समागम अशा या निसर्गसृष्टीने बहरलेल्या, अगदी रम्य, जागृत आणि भक्तिरसाने भरलेल्या रामलिंग बेटाला नक्की भेट द्या. मंदिराचे लोकेशन डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुतींपैकी कोणत्या कोणत्या मारुतीचे दर्शन तुम्ही घेतले आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्रीराम.